नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. देशाच्या कृषी व्यवस्थेचे मूळ रचनाकार असलेल्या महिला शेतकऱ्याकडे कुटुंब, समाज आणि सरकार देखील दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पुरुषी वर्चस्व झुगारून देऊन आता समान हक्कासाठी संघर्ष करण्याचा निर्धार देशभरातील शेतकरी महिलांना मकामच्या राष्ट्रीय संमेलनात केला. खानदेशातील शेतकरी सरळ व देशी सुधारित कापूस वाणांकडे वळत असले तरी दर्जेदार वाणांचा पुरवठा दरवर्षीप्रमाणे यंदाही अपुरा आहे. त्यामुळे बियाण्यांच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांची वणवण कायम आहे. राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी खोर गावाला भेट दिली. गावाला लाभलेल्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासोबतच त्यांनी पवित्र शेतकरी उत्पादन कंपनीलाही भेट दिली. कृषी सहाय्यकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने राज्यभरात कृषी सहाय्यकांनी धरणे आंदोलन छेडले आहे. गुरुवारी ते सामूहिक रजेवर जाणार असून शुक्रवारी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2024-25 मध्ये गाळप केलेल्या ऊसाची FRP 3079.12 रुपये येत आहे. प्रथम ॲडव्हान्स 2800 रुपये प्रति टन वजा जाता उर्वरित 280 रुपये प्रति टनाप्रमाणे रक्कम 31,87,78,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. निफाड, चांदवड, सिन्नर, नांदगाव, येवला, मालेगाव, कळवण, बागलाण, देवळा, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस आणि गारपिटीमुळे दाणादाण उडाली. प्रामुख्याने कांदा, आंबा, डाळिंब बागांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव व नकाशी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात जोरदार वाऱ्यामुळे फळझाडांचे मोठे नुकसान झाले. आंबा, लिंबाची फळे जमिनीवर आली आहेत. गारपिटीमुळे शेती पिकांचेही नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कुकडी प्रकल्पाअंतर्गत डिंबे व वडस धरणातून मीना शाखा व घोड शाखा कालव्यात पाणी सोडण्यात आले. टेल टू हेड या पद्धतीने या पाण्याचा वापर जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील नागरिकांना होणार आहे. कालव्यातील पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी होऊ नये यासाठी कालवा परिसरात 24 तास बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती कुकडी विभागाचे पटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र हंडे यांनी दिली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.